प्रेम करणारे घाबरत नसतात. प्रेम कर माझ्यासारखे मी नसेन तुझ्यासारखं, पण माझ्यासाठी प्रेम खूप वेगळं आहे. पण मला प्रेम जपायला आवडतं. प्रेम करणारे घाबरत नसतात. प्रेम कर माझ्यासारखे मी नसेन तुझ्यासारखं, पण माझ्यासाठी प्रेम खूप वेगळं आहे. पण मला प्रेम जपायला आवडतं. मित्रांनो, तुम्ही जो आता प्रेममध्ये व्हिडिओ पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे. सर्व एडिटिंग तुम्हाला आपण व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. जर कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. असे ट्युटोरियल व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळून जातील. हा जो व्हिडिओ आहे तो आपण कॅपकटमधून क्रिएट केलेला आहे. जर कोणाकडे येथे कॅपकट नसेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल. आणि ह्या व्हिडिओमध्ये आपण यूज केले ऑल मटेरियल आहे ते आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला आपण दिलेलं आहे. आणि ह्या व्हिडिओच्या डेकोरेशन बॉक्समध्ये सुद्धा दिलं आहे, जेथून पण तुम्हाला सोपं वाटेल तेथून जाऊन तुम्ही यूज करू शकता. तर आता सिम्पली तुम्हाला काय करायचं, हा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी तुमचे जे इथे कॅपकट आहे ते ओपन करायचं आहे. कॅपकट इथे ओपन केल्यानंतर इथे आपल्या न्यू प्रोजेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून द्यायचं आहे. त्याच्यानंतर इथून आपल्या जो आपण मटेरियलमध्ये बीट मावडी दिलाय तो तुम्हाला इथे सिलेक्ट करून सिम्पली इथून ऍड करायचा आहे. हा बीट मावडी इथे ऍड केल्यानंतर ह्या बीट मावडीमध्ये आपण बीट दिले आहे तिथे तुम्ही बघू शकाल की 1 2 3 अशा बीट असतील 7 पर्यंत. तर सिम्पली आपल्याला ना हा जो व्हिडिओ आहे तो ना 7 वेळा कट करायचे जसे ते मी सांगतोय तशा प्रकारे. त्याच्यानंतर इथे आपल्या सॉन्ग ऍड करायचे. सॉन्ग ऍड करण्यासाठी हा जो बीट व्हिडिओ आहे त्यावरती क्लिक करून इथे तुम्हाला खाली खूप सारे ऑप्शन मिळून जाते. थोडं स्क्रोल करायचंय. इथे तुम्हाला एक एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ ऑप्शन आहे. सिम्पली ह्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथे जे आपलं सॉन्ग आहे ते इथून ऍड होऊन जाईल. आता आपल्याला काय करायचं, इथून सॉन्ग ऍड झाल्यानंतर हा जो बीट व्हिडिओ आहे त्यावरती क्लिक करून सिम्पली ह्यामध्ये आपल्याला बघायचं आता बीट कुठे चेंज होतात ते. तर स्क्रोल करत बघायचे तुम्हाला ते. तर थोडं पुढे आल्यानंतर इथून आपली बीट आहे त्याशिवाय इथून चेंज होते. तर सिम्पली चेंज होते तर त्याच व्हिडिओवरती क्लिक करू. इथे पहिलं ऑप्शन स्प्लिटचं आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. आता इथून पुन्हा आपल्या स्क्रोल करून पुढची बीट कुठे चेंज होते बघायचंय. ओके, इथे आपली बीट आहे ती इथून चेंज होते. तर सिम्पली त्याच तिथे थांबायचे आणि त्याच व्हिडिओवरती क्लिक करून पहिलं ऑप्शन स्प्लिटचं आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. याचप्रमाणे इथून पुढच्या ज्या बीट राहिल्यात ते तुम्हाला अशिवाय इथून कट करून घ्यायचे. इथून कट केल्यानंतर इथून आपल्याला आता काय करायचंय, यामध्ये फोटो ऍड करायचे. मी तुम्हाला एका लेअरला फोटो ऍड करून दाखवतो. त्यानुसार तुम्हाला पुढच्या ज्या लेअर आहेत त्यांना सुद्धा सेम प्रोसेसने फोटो ऍड करून घ्यायचा आहे. इथे आपण एकाच फोटोचा यूज केलेला आहे, तुम्ही पण एकाच फोटोचा यूज करू शकता. तर सिम्पली आपले फोटो ऍड करण्यासाठी ही जी वेगळी लेअर झाली त्यावरती क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर थोडं स्क्रोल करून येते तुम्हाला रिप्लेसचं ऑप्शन आहे. सिम्पली त्यावरती क्लिक करायचंय आणि इथून तुमचा जो पण फोटो आहे इथून ऍड करून 2 बोटांनी सेट करायचा परफेक्ट मध्ये येते. त्याच्यानंतर सेम दुसऱ्या बीट पाशी यायचं, त्या लेअरवरती क्लिक करून रिप्लेसच्या ऑप्शन मध्ये जाऊन जो आपला दुसरा फोटो इथून सिलेक्ट करू, इथून ऍड करून 2 बोटांनी सेट करायचा आहे. अशा प्रकारे इथून फोटो ऍड करून घेतल्यानंतर तुम्हाला आता काय करायचं, सिम्पली ते पहिले एनजीटीचं अशा प्रकारे आणि इथून बॅक करायचे. आता तुम्हाला इथे ओव्हरलेच्या ऑप्शन वरती क्लिक करायचंय. इथे आता आपल्या पीएनजी ऍड करून घ्यायचे. तर सिम्पली इथून ऍड केल्यानंतर अशा प्रकारे इथे आल्यानंतर इथून तुम्हाला ऍड ओव्हरलेचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचंय. आणि मी मटेरियल मध्ये तुम्हाला आहे ना ही व्हाईट कलरची बॉर्डर दिली ती पहिली एनजीटी इथे ऍड करायची. ही बॉर्डर इथे ऍड केल्यानंतर शेवटपर्यंत न्यायची अशा प्रकारे. तर नेल्यानंतर पुन्हा रिप्लेसमध्ये जाऊन तीच बॉर्डर इथे ऍड करून परफेक्ट बसून जाईल. म्हणजे ओके, बॉर्डर इथे परफेक्ट बसल्यानंतर आता आपल्याला काय करायचं, सिम्पली जे तुम्ही लिरिक्स पाहिले सॉन्गचे म्हणजे जे आपले डायलॉग होते लवचे ते आपण पीएनजी मध्ये दिलेले आहेत मटेरियल मध्ये. तर सिम्पली ते इथून ऍड करायचे. तर इथे आपल्या पहिले एनजीटी यायचे आणि कोणता डायलॉग प्ले करून बघायचा कोणता डायलॉग आहे आणि तो सिम्पली इथून ऍड करायचा आहे. तर सिम्पली इथून आपल्याला काय करायचं, थांबल्यानंतर ऍड ओव्हरलेवरती क्लिक करून जो आपला पहिला डायलॉग आहे इथून ऍड करायचा आहे. ऍड केल्यानंतर ह्याची लेंथ बघायची कुठपर्यंत येते, म्हणजे हा जो डायलॉग आहे तो कुठपर्यंत बोलला आहे तो आपण ह्या व्हिडिओमध्ये. तर तो आपण प्ले करून बघूया. ओके, इथपर्यंत येतो. तर अशिवाय आहे ना कमी करूया. त्याच्यानंतर आपल्या तेच पीएनजी वर क्लिक करायचे आणि रिप्लेसच्या ऑप्शन मध्ये जाऊन तेच पीएनजी इथून ऍड केल्यानंतर हे पीएनजी इथून परफेक्ट बसून जाईल. आता इथे आपल्याला काय करायचं, सिम्पली इथे ह्या पीएनजी वरती क्लिक केल्यानंतर ॲनिमेशनचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचे 4 नंबरला. नंतर कंपोज ऑप्शन आहे त्यामध्ये यायचंय. यामध्ये तुम्हाला प्लांडोमा 1चा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा अशा प्रकारे. सिलेक्ट केल्यानंतर सिम्पली बरोबर चिन्हावरती क्लिक करायचंय. त्याच्यानंतर आता त्याच पीएनजी वरती क्लिक करायचंय आणि इथे तुम्हाला डुप्लिकेटचं ऑप्शन आहे, सिम्पली त्यावरती क्लिक करायचं. आता इथून तुम्हाला प्ले करून बघायचं कोणता डायलॉग आहे आणि कुठपर्यंत येतोय तो.
ओके, इथपर्यंत येतो दाशवाय कमी करूया. त्याच्यानंतर त्याच PNG वरती क्लिक करून रिप्लेसच्या ऑप्शनमध्ये जायचंय आणि जे आपलं दुसरं PNG असेल इथून ऍड करायचं, म्हणजे हे जे PNG आहे इथून परफेक्ट बसून जाईल. आता हे जे आपलं दुसरं PNG आहे त्याला पण आपल्याला वेगळा इफेक्ट द्यायचा आहे, म्हणजे त्यामधलाच फक्त थोडा वेगळा. तर सिम्पली दुसरं PNG त्यावरती क्लिक केल्यानंतर ॲनिमेशनचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचंय आणि इथं पहा कॉम्बोच्या ऑप्शनमध्ये जाऊन इथून सिम्पली त्याच्याच पुढं प्लॅन नंबर 2चा जो इफेक्ट आहे तो इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. आता तुम्हाला अशा प्रकारे इथून पुढचे जे PNG आहेत इथून ऍड करून घ्यायचे आणि इथून तुम्हाला काय करायचंय, आपण इथे कसं दिलंय प्लॅन नंबर 1 पहिल्या PNG ला, त्याच्यानंतर पुन्हा आपल्या प्लॅन नंबर 2 दिलाय दुसऱ्या PNG ला. तशा प्रकारे त्याच्या पुढचं जे PNG असेल 2 दिला की 1 द्यायचा, 1 दिला की 2 द्यायचा, 2 दिला की 1 द्यायचा. हेच रिपीट करत तुम्हाला शेवटच्या म्हणजे PNG आहे तिथपर्यंत द्यायचे अशा प्रकारे ऍड करत. तर मी पण इथून ऍड करून घेतो PNG आहेत ते आपल्या. तर इथे तुम्ही बघू शकाल की आपण सर्व PNG आहेत इथून ऍड करून घेतलेले, त्यामध्ये आपण जे 2 इफेक्ट सांगितले तेच इथून ऍड करून घेतलेले आहेत. इथून हे इफेक्ट दिल्यानंतर आता आपल्याला काय करायचं, सिम्पली ह्या फोटोला इफेक्ट येते द्यायचे. तर पहिल्यांदा आपले ट्रान्झॅक्शन आहे द्यायचे, हे जे फर्स्ट ट्रान्झॅक्शन आहे तिथे त्या ट्रान्झॅक्शन वरती क्लिक करायचंय. ट्रेंडिंग मध्ये तुम्हाला पुल आउटचा जो हा इफेक्ट आहे इथून सिम्पली सिलेक्ट करायचा आहे. सिलेक्ट केल्यानंतर सिम्पली इथं तुम्हाला अप्लाय टू ऑलचा ऑप्शन त्यावरती क्लिक करून बरोबर चिन्हावरती क्लिक करून द्यायचं आहे. त्याच्यानंतर हा जो आपला पहिला फोटो आहे त्यावरती क्लिक करायचा. क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला खाली ॲनिमेशनचा ऑप्शन आहे 3 नंबरला त्यावरती क्लिक करायचं आहे. आता तुम्हाला इथे कॉम्बोच्या ऑप्शनमध्ये पुन्हा यायचंय. यामध्येच आपण जे पण इफेक्ट सांगेल ते तुम्हाला इथून मिळून जातील. फक्त जसं मी इफेक्ट सांगेल तुम्ही पण तुमच्या फोटोला इथून सिलेक्ट करायचे आणि नाव तुम्हाला वरती मिळून जातील आणि ते नावच बघून तुम्हाला हे इफेक्ट आहे ते इथून सिलेक्ट करून घ्यायचे. थोडे आगमागं असू शकतात, तुम्हाला इथे बघायचे आणि सिलेक्ट करायचे. तर हा जो आपला पहिला फोटो आहे त्याला सिम्पली डिस्टो राईटचा जो इफेक्ट आहे तो सिलेक्ट करून घ्यायचा आहे. हा इफेक्ट ह्या फोटोला सिलेक्ट केल्यानंतर स्क्रोल करायचे, त्याच्या पुढच्या फोटोपाशी स्क्रोल करून त्याच्या पुढच्या फोटोपाशी आल्यानंतर या फोटोला आपल्या ट्रेन 1चा जो इफेक्ट आहे तो सिलेक्ट करायचा आहे. सिलेक्ट केल्यानंतर पुन्हा स्क्रोल करायचे, त्याच्या पुढच्या फोटोपाशी यायचंय. त्यानंतर या फोटोला आपल्या राईट झूमचा जो इफेक्ट आहे तो सिलेक्ट करून सिम्पली आपल्या त्याच्या पुढचा फोटो आहे तिथे यायचंय. त्यानंतर या फोटोला आपल्या बाउन्स 1चा जो इफेक्ट आहे तो सिलेक्ट करायचा आहे. सिलेक्ट केल्यानंतर पुन्हा स्क्रोल करायचं, त्याच्या पुढच्या फोटोपाशी यायचंय. त्यानंतर या फोटो आपल्या डिस्टोर लेफ्टचा जो इफेक्ट आहे तो सिलेक्ट करायचा आहे. सिलेक्ट केल्यानंतर पुन्हा स्क्रोल करून त्याच्या पुढच्या फोटोपाशी यायचंय. त्यानंतर या फोटो आपल्या स्लिप अँड स्लाइड 1चा जो इफेक्ट आहे तो सिलेक्ट करून घ्यायचा. अशा प्रकारे या फोटोला हा इफेक्ट सिलेक्ट केल्यानंतर स्क्रोल करून त्याच्या पुढच्या फोटोपाशी यायचंय. त्यानंतर या फोटोला आपल्या डिस्टो राईटचा जो इफेक्ट आहे तो सिलेक्ट करून सिम्पली आपल्या इथे बरोबर चिन्हावरती क्लिक करायचंय. त्याच्यानंतर आपल्या फोटोला इथे इथून इफेक्ट ऍड होऊन जातील. इथून हे इफेक्ट ऍड झाल्यानंतर पुन्हा इथे आपल्या पहिल्या इंजुटच यायचंय. इथे पहिल्या इंजुट आल्यानंतर इथे तुम्हाला इफेक्टचं ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करायचे. आता तुम्हाला इथे व्हिडिओ इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून इथे तुम्हाला नाईट क्लबच्या ऑप्शन मध्ये यायचंय. यामध्ये तुम्हाला पहिलाच इफेक्ट व्हायब्रेशन फ्लॅश नावाचा मिळून जाईल. तो जो इफेक्ट आहे तो सिलेक्ट करायचा आहे आणि सिम्पली बरोबर चिन्हावरती क्लिक करायचंय. आणि हे जे इफेक्टची लेंथ असेल पहिल्या फोटोपासून ती शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची. अशा प्रकारे नेल्यानंतर सिम्पली आपल्या हा जो दुसरा फोटो आहे तिथे यायचा जेथून आपण स्प्लिट केला तिथे आल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं, हा जो व्हिडिओ इफेक्टचा ऑप्शन आहे सॉरी, तर त्यावरती क्लिक करून येथे तुम्हाला लवच्या ऑप्शन मध्ये द्यायचं. यामध्ये तुम्हाला मिनी रेनबो हा जो इफेक्ट आहे इथून मिळून जाईल. सिम्पली इथून सिलेक्ट करायचं आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचंय. आणि ह्या जे इफेक्टची लेंथ असेल जेवढा आपला दुसरा फोटो आहे तेवढीच ठेवायची. ठेवल्यानंतर येथे ऑब्जेक्टचं ऑप्शन आहे 4 नंबरला त्यावरती क्लिक करून ऑल व्हिडिओचा ऑप्शन सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचंय. त्याच्यानंतर सिम्पली आपल्या हा जो आपला आहे ना 10-12 सेकंदाचे तिथला फोटो जिथून आपण स्प्लिट केला ते त्याच्या अशा प्रकारे येथे आल्यानंतर तुम्हाला पुन्हा व्हिडिओ इफेक्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून येते तुम्हाला लवच्याच ऑप्शन मध्ये यायचंय. यामध्ये तुम्हाला 4 नंबरला हार्ट बीटचा जो इफेक्ट आहे तो सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचंय. आणि ह्या जे इफेक्टची लेंथ असेल जेवढा आपला 11-12 सेकंदाचे तिथला फोटो आहे तेवढीच ठेवायचे. त्याच्यानंतर सिम्पली आपल्या हा जो आहे ना 18 सेकंदाचे तिथला फोटो आहे ज्यातून आपण स्प्लिट केला ते त्याच्या अशा प्रकारे ते आल्यानंतर तुम्हाला ते बॉडी इफेक्टचं ऑप्शन आहे 2 नंबरला त्यावरती क्लिक करायचंय. क्लिक केल्यानंतर तुम्हाला ट्रेंडिंग मध्येच इन माय हार्टचा हा जो इफेक्ट आहे तो सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचंय. आणि ह्या जे इफेक्टची लेंथ असेल जेवढा आपला 18 सेकंदाचे तिथला फोटो आहे तेवढीच ठेवायचे. ठेवल्यानंतर ऍडजस्टचा ऑप्शन आहे पहिला त्यावरती क्लिक करून फिल्टर आहे ते संपूर्ण मायनस करायचे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करून द्यायचंय. त्याच्यानंतर हा जो व्हिडिओ आहे तिथे आपला क्रिएट होऊन जाईल. तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केलाय तो सेव्ह करण्यासाठी वरती जो एक्सपोर्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचंय आणि इथून तुमचा जो व्हिडिओ आहे तो एक्सपोर्ट होऊन जाईल अशा प्रकारे.